नमस्कार, मेष राशीच्या भाग्यवान मंडळींनो, आज शुक्रवार 26 जून हा दिवस तुमच्या आयुष्यातील सामान्य दिवस नाही. आज तुमच्या कुलदैवतेची विशेष कृपादृष्टी तुमच्यावर पडण्याचे संकेत आहेत. पण लक्षात ठेवा, प्रत्येक मोठ्या आशीर्वादापूर्वी एक छोटी परीक्षा येते आणि आज ती परीक्षा तुमच्यासमोर येऊ शकते. मेष राशीच्या व्यक्तींनो, आज सकाळपासून तुमच्या मनात काहीतरी वेगळी भावना निर्माण होऊ शकते. एखाद्या जुन्या गोष्टीची आठवण, एखादा अनपेक्षित फोन किंवा एखाद्या व्यक्तीची अचानक भेट, हे सर्व योगायोग नसून काळाचा संकेत असू शकतो. आजचा दिवस सुरू होताच तुमच्या आयुष्यातील अडकलेले कामं हळूहळू मार्ग लागण्याची चिन्ह आहेत. अनेक दिवसापासून त्याची वाट पाहत आहात, त्याबाबत सकारात्मक हालचाल दिसू शकते. मात्र त्याच वेळी तुमच्या आसपास अशी एक व्यक्ती असू शकते जी तुमचा उत्साह कमी करण्याचा प्रयत्न करेल. तिच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. आज कुलदेवता तुमच्यासाठी एक नवीन दार उघडत आहे, पण त्या दारातून पुढे जाण्यासाठी श्रद्धा, संयम आणि योग्य निर्णय आवश्यक आहे. काही जणांना आज धनलाभाची संधी मिळू शकते, काहींना नोकरी किंवा व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते, तर काहींच्या वैयक्तिक नात्यामध्ये सकारात्मक बदल घडू शकतो. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आज संध्याकाळपर्यंत अशी घटना घडू शकते जी पुढील काही आठवड्यावर परिणाम करू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक श्रद्धेने केला जाणारा कुलदैवताचा सोपा उपाय सांगणार आहे. शुभ रंग, शुभ अंक आणि दिवसातील महत्त्वाचे संकेत. मेष राशीवाल्यांनो, जर तुम्ही मनापासून प्रयत्न करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी नव्या आशेची सुरुवात ठरू शकतो. चला तर मग वेळ न दडवता जाणून घेऊया आजच्या दिवसाची संपूर्ण राशी स्थिती. सकाळपासून रात्रीपर्यंत काय घडण्याची शक्यता आहे, कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे. तर मंडळी, मेष राशीच्या मंडळींनो, आजची सकाळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. झोपेतून उठल्यापासून तुमच्या मनात एखादे नवीन विचार सतत फिरू राहू शकतो. अनेक दिवसापासून अडकलेले एखादे काम आज पुन्हा सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. आज शुक्रवार असल्यामुळे तुमच्या मातेबरोबरच आपल्या कुलदैवताचे स्मरण करून दिवसाची सुरुवात केली तर मनाला शांतता आणि आत्मविश्वास मिळू शकतो. घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुमचे दर्शन घेणे किंवा मनोभावाने प्रार्थना करणे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देऊ शकते. आज सकाळी एखादा फोन कॉल, संदेश किंवा अचानक भेट तुमच्या मनातील संभ्रम दूर करू शकतो. ज्या व्यक्तीकडून तुम्ही फारशी अपेक्षा ठेवली नव्हती, तीच व्यक्ती आज तुमच्या मदतीला पुढे येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात नवीन संधीची चाहूल लागू शकते. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अभ्यास, लक्ष केंद्रित करण्यासाठी चांगला आहे. स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करण्याचा आत्मविश्वास वाढल्याचे जाणवेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आज सकाळच्या वेळेत कोणावरही रागाच्या भरात वाद घालू नका. तुमच्या शांत स्वभावामुळे परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते. काही वेळा शांत राहणे हे सर्वात मोठे उत्तर असते. आर्थिक बाबतही आज एखादी छोटी पण आनंदाची बातमी मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळवण्याची चर्चा होऊ शकते किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग दिसू शकतो. मात्र कोणतेही आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नका. आज तुमच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास तुमची सर्वात मोठी ताकद बनू शकते. हो मंडळी. तर मंडळी, तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतील लोक, त्यामुळे प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोला. पण मेष राशीवाल्यांनो, दुपारनंतर ग्रहाची स्थिती थोडी बदलू लागते. अशा वेळी एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात अशी गोष्ट सांगू शकते जी पुढील निर्णयावर परिणाम करेल. म्हणून पुढचा भाग अजिबात चुकवू नका, कारण दुपारनंतरचे नेमके काय घडू शकते हे आता आपण पाहणार आहोत. मेष राशीच्या मंडळींनो, आता बोलूया दुपारच्या वेळेवर सकाळपर्यंत जे चित्र दिसणार आहे ते आता थोड्या दुपारच्या सुमारात एखादी अनपेक्षित घटना किंवा संभाषण तुमचे लक्ष वेधून घेऊ शकते. आज एखादी व्यक्ती तुमच्याशी संपर्क करू शकते. व्यक्ती ओळखीची असेल, मित्र, नातेवाईक किंवा कामाच्या ठिकाणीही असू शकते. तिच्याकडून मिळालेली माहिती तुमच्या मनात नवीन विचार निर्माण करू शकते. मात्र कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. प्रत्येक गोष्टीची पडताळणी करून पुढे जा. नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या व्यक्तींना आज वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ती कठीण वाटेल, पण भविष्यात त्याच कामामुळे तुमची ओळख प्रगती होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आज नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर्स किंवा नवीन संधीची शक्यता आहे.
मात्र भागीदारी व्यवसाय करताना प्रत्येक अट काळजीपूर्वक वाचा, विश्वास ठेवा, पण अंधविश्वास करू नका. कौटुंबिक वातावरणात काही सकारात्मक बदल दिसू शकतात. घरातील एखादी गैरसमज दूर होऊ शकते. जिच्याशी काही दिवसापासून संवाद कमी झाला होता तिच्याशी पुन्हा बोलण्याची संधी मिळू शकते. प्रेम संबंधामध्ये असलेले आज आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. लहानशा गोष्टीवरून वाद वाढू शकतो. संयम आणि संवाद त्यामुळे नात्यातील गोडवा वाढू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने आज शरीरापेक्षा मनावर जास्त ताण जाणवू शकतो. त्यामुळे थोडा वेळ स्वतःसाठी काढा. शांत मनाने विचार केल्यास योग्य मार्ग दिसू लागेल. मेष राशीवाल्यांनो, दुपारपर्यंत परिस्थिती तुमच्या बाजूने वळण्याची शक्यता आहे, पण खरी परीक्षा अजून बाकी आहे. कारण संध्याकाळच्या वेळेस एक असा संकेत मिळू शकतो जो तुमच्या पुढील काही दिवसात योजनावर परिणाम करू शकतो. त्याबद्दल जाणून घेऊया पुढील भागात. मेष राशीच्या मंडळींनो, आता दिवसातील सर्वात महत्त्वाच्या वेळेबद्दल बोलूया. संध्याकाळची वेळ तुमच्यासाठी अनेक अर्थांनी विशेष ठरू शकते. दिवसभरातील घडामोडीनंतर आता काही गोष्टी खरे चित्र तुमच्या समोर येऊ लागेल. आज एखादे अडकलेले काम अचानक पुढे सरकताना दिसू शकते. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही अनेक दिवसापासून चिंतेत होता त्यामध्ये आशेचं किरण दिसू शकतं. संयम ठेवणाऱ्यांना आजचा हा अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नोकरीबद्दल, नवीन व्यवसाय किंवा आर्थिक नियोजनाचा विचार करत असाल तर आज मिळणारी एखादी माहिती पुढील निर्णयासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी सर्व बाजू तपासून घ्या. कुटुंबाच्या एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला आज तुमच्यासाठी मोलाचा ठरू शकतो. कधी कधी अनुभव हे सर्वात मोठे मार्गदर्शन असते. त्यामुळे त्यांचे बोलणे मनापासून ऐका. प्रेम संबंधात असलेल्या मेष राशीच्या व्यक्तींनी आज आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. गैरसमज दूर करण्याची प्रामाणिक संवाद उपयोग ठरू शकतो. विवाहित व्यक्तीच्या जोडीदारासोबत थोडा वेळ घालवला तर नात्यामधील जवळीक वाढू शकते. आर्थिक बाबतही आशादायक संकेत दिसत आहे. एखादे थकलेले पेमेंट, नवीन कामाची संधी किंवा खर्चात योग्य नियोजन यामुळे मन हलके वाटू शकते. तरीही अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा होऊ शकते. काही लोक तुमच्या निर्णयावर शंका घेतील, पण जर तुमचा मार्ग योग्य असेल तर इतरांच्या मातेमुळे विचलित होऊ नका. आणि आता एक महत्त्वाचा संकेत. आज संध्याकाळी कुलदैवताचे मनोभावाने स्मरण करून दिवसातील चांगल्या गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करा. तर मनाला सकारात्मक ऊर्जा मिळू शकते आणि पुढील दिवसात नव्या आशेची भावना निर्माण होऊ शकते. मेष राशीवाल्यांनो, अजून दिवस संपलेला नाही. कारण रात्रीच्या वेळेत मिळणारा एक संकेत तुम्हाला मोठा निर्णय घेण्यापूर्वी विचार करायला भाग पाडू शकतो. त्याबद्दल जाणून घेऊया पुढील भागात. मेष राशीच्या मंडळींनो, आता दिवस अशा टप्प्यावर येत आहे जिथे तुमचा प्रत्येक निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. दिवसभरात जे काही घडेल त्याचा परिणाम आता स्पष्ट दिसू लागेल. काहींना आनंदाची बातमी मिळेल तर काहींना एखादा निर्णय थोडा पुढे ढकललेले अधिक योग्य वाटू शकेल. आज संध्याकाळनंतर एखादी व्यक्ती तुमच्याकडे सल्ला मागू शकते किंवा तुमच्या मदतीची अपेक्षा ठेवू शकते. शक्य असल्यास शांततेने तिचे म्हणणे ऐका. तुमच्या एका योग्य शब्दामुळे कोणाचं तरी आयुष्य सकारात्मक बदल घडू शकतो. नोकरी करणाऱ्या वरिष्ठ किंवा सहकाऱ्याकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. तुमचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी ही वेळ चांगली ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्या नवीन संपर्क भविष्यात उपयोगी पडू शकतो. आर्थिक बाबत आज अचानक खर्चाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनावश्यक आणि अनावश्यक खर्च यामध्ये फरक ओळखा. योग्य नियोजन केल्यास मनावरील ताण कमी होईल. घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. छोट्या गोष्टीवरून वाद वाढू देऊ नका. विशेष बोलताना शब्दाची निवड काळजीपूर्वक करा. काही वेळा गोड बोलणे हेच मोठ्या समस्याचे समाधान ठरते. जर तुमच्या मनात एखादी नवीन कामाची, गुंतवणुकीची किंवा बदलाची योजना असेल तर आज त्यावर विचार करण्यासाठी वेळ द्या. पण अंतिम निर्णय यापूर्वी सर्व माहिती तपासा. संयम तुम्हाला अधिक फायदेशीर ठरू शकतो. आजचा सर्वात मोठा संदेश असा आहे की स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका आणि प्रत्येक अडचण ही कायमची नसते. सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण होत राहते. आणि मेष राशीवाल्यांनो, दिवस संपण्यापूर्वी एक छोटा सकारात्मक सवय लावा. आज घडलेल्या चांगल्या गोष्टीसाठी सवय लावा. आज घडलेल्या चांगल्या गोष्टी मागे मनोमन कृतज्ञता व्यक्त करा. त्यामुळे मन शांत राहण्यास आणि पुढील दिवसासाठी सकारात्मक दृष्टिकोन तयार होण्यास मदत होऊ शकते. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत प्रेम, पैसा, करिअर आणि उद्याच्या दिशेने मिळणारा खास संकेत. त्यामुळे शेवटपर्यंत
नक्की पाहत राहा. मेष राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण या दिवसातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आजच्या दिवसभरात जे काही घडले त्यामधून तुम्हाला एक गोष्ट नक्की समजली असेल, प्रत्येक अडचणीनंतर नवीन संधी उभी राहू शकते. ग्रहस्थितीनुसार आजचा दिवस तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा संदेश देत आहे. जर तुम्ही अनेक दिवसापासून एखादे काम पुढे ढकलत असाल तर आता त्यासाठी नियोजन सुरू करण्याची योग्य वेळ असू शकते. करिअर आणि नोकरी, आज केलेले प्रामाणिक प्रयत्न भविष्यात चांगले परिणाम देऊ शकतात. वरिष्ठ सोबत संवाद सकारात्मक ठेवा. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी दाखवल्यास तुमची प्रगती अधिक मजबूत होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या नवीन ग्राहक, नवीन संपर्क किंवा भविष्यात फायदा देणारी संधी दिसू शकते. मात्र कोणताही करार किंवा आर्थिक व्यवहार करताना सर्व अटी काळजीपूर्वक तपासा. आर्थिक स्थिती, पैशाच्या बाबत हळूहळू सुधारणा होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आणि नियोजन केल्यास पुढील काळ अधिक स्थिर वाटू शकतो. अनावश्यक जोखीम घेणे टाळा. प्रेम आणि कुटुंब, आज कुटुंबातील सदस्यासमोर प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करा. एखादा जुना आरोग्य समज दूर होऊ शकतो. जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यात नात्यात विश्वास अधिक दृढ होऊ शकतात. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता काहींसाठी निर्माण होऊ शकते. दिवसभराच्या धावपळीनंतर शरीराला विश्रांती द्या. पुरेशी झोप, योग्य आहार आणि मन शांत हेच आजचे सर्वात मोठे औषध ठरू शकतं. मेष राशीवाल्यांनो, लक्षात ठेवा, नशीब साथ देत असलं तरी त्याला कृतज्ञतेची जोड आवश्यक असते. श्रद्धा, मेहनत, योग्य निर्णय या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर प्रगतीची शक्यता वाढते. आता उरला आहे या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा भाग. आपण जाणून घेणार आहोत आजचा शुभ रंग, शुभ अंक, कुलदेवाचे स्मरण करून करता येईल असा एक साधा उपाय आणि दिवसाच्या प्रेरणादायी शेवट. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की सोबत राहा. मेष राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत. आज शुक्रवार असल्यामुळे श्रद्धा, सकारात्मक विचार आणि संयम यांना विशेष महत्त्व द्या. जर आज दिवसभरात काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडल्या नसतील तरीही निराश होऊ नका. प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. आजचा अनुभव उद्याच्या यशाची तयारी असू शकतो. आणि जाणून घेऊया आजचा साधा श्रद्धेचा उपाय. आज संध्याकाळी किंवा रात्री शांत मनाने आपल्या कुलदेवतेचे स्मरण करा. शक्य असल्यास देवासमोर तुपाचा दिवा, तेलाचा किंवा मनोभावाने प्रार्थना करा. त्यानंतर आपल्या मनातील इच्छा आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. हा उपाय श्रद्धेने केल्याने मनाला शांती, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळू शकते. आजचा शुभ रंग लाल किंवा केशरी. हे रंग आत्मविश्वास, ऊर्जा आणि उत्साहाचे प्रतीक मानले जातात. आजचा शुभ अंक 1 आणि 9. काही जणांना हे अंक आजच्या नियोजनात किंवा निर्णयामध्ये शुभ वाटू लागतात. कोणताही नकारात्मक बोलण्यामुळे स्वतःवर विश्वास कमी होऊ देऊ नका. तुमची मेहनत, संयम आणि योग्य विचार तुमची खरी ताकद आहे. मेष राशीवाल्यांनो, लक्षात ठेवा, राशी भविष्य हे शक्य पारंपरिक ज्योतिष मान्यता आधारित असते. तुमचे निर्णय, प्रयत्न, कृत्य याच्यावर तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा प्रभाव असतो. जर तुम्ही सातत्याने मेहनत केली, योग्य संधी ओळखली आणि सकारात्मक विचार ठेवला तर पुढील दिवसात तुमच्यासाठी अधिक चांगले ठरू शकतं. मेष राशीच्या मंडळींनो, आज शुक्रवार असल्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून आपल्या कुलदेवतेचे आणि देवी महालक्ष्मीचे मनोकामने स्मरण करा. शक्य असल्यास देवासमोर तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा लावा. हळद कुंकू अर्पण करा. शांतपणे प्रार्थना करा. त्यानंतर 11 वेळा मनापासून हा मंत्र म्हणा, ओम श्री महालक्ष्मी नमः. प्रार्थना करताना आपल्या कुटुंबाचे सुख, आरोग्य, प्रगती, योग्य निर्णय येण्याची बुद्धी मिळावी अशी भावना करा. जर शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार अन्न, फळे किंवा इतर आवश्यक वस्तू दान करा. दान करताना प्रसिद्धीपेक्षा महत्त्व द्या. चांगले कर्म आणि सातत्यपूर्ण प्रयत्न याची साथ असेल तर जीवनात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता वाढते. तर मंडळी, हा उपाय नक्की श्रद्धेने करा. तर मंडळी, तुमची कुलदेवतेची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जय कुलदेवता आणि जय श्रीराम अशी कमेंट करून तुमची श्रद्धा व्यक्त करा. पुन्हा भेटूया एका नवीन राशी भविष्यासह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. मंडळी, अशाच राशी भविष्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या स्वामी भक्ती शक्तीला सबस्क्राईब करा आणि जुडून राहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय. पुन्हा भेटू अशाच नवीन राशी भविष्यासह. तोपर्यंत नमस्कार.